हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपल्या जीवनात अमुक हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, असं काही असते का? काही गोष्टी असतील अगदी टोकाच्या, नाही तर नसते. एक्झाम्पल मी सांगते. माझी एक मैत्रीण आहे, ती अगदी डिसिप्लिन्ड आहे बरं का. वय आहे तिचं आता 55 वगैरे. तिचे मिस्टर तिच्यापेक्षा 1-2 वर्षानं मोठे आहेत. म्हणजे हे कपल आहे, अगदी छान आहेत. माझी मैत्रीण का नाही एकदम शिस्तीची. 5 म्हणजे 5 वाजता ती उठणार आहे. आपलं योगा म्हणा, फिरून येणं म्हणा, सगळं शिस्तीत. ते वेळेला तर व्यवस्थित होणार आहे. आणि तिचे मिस्टर कधी 7ला उठतील, कधी 8 वाजता उठतील, झोप लागली आहे म्हणून. आणि असं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे. हिचं कसं, नाश्ता म्हणजे 8ला नाश्ता घेणार ती. दुपारचं जेवण म्हणजे 12:30 म्हणजे 12:30ला जेवण. त्यांचं तसं नाहीये. नाही, मला तर भूक लागली नाही, एवढ्यात मी जेवणार नाही, नंतर जेवतो, असं. म्हणजे आता इथे कोण चूक आहे? तिला वाटते सारखं आपला नवऱ्याचं चुकते, कुठलाही शिस्त नाही त्याला, काही नाही. आणि फक्त ह्या कारणामुळे त्यांचं कायम वादावादी होत असते. खरं बघायला गेलं की इथे नवरा म्हणून त्याचा म्हणून कंप्लीट चुकते असं म्हणू शकतो का आपण? नाही. त्याचे परीने तो बरोबर आहे. तो म्हणतो हे आयुष्य एकदा मिळालेलं आहे, मला हवं तसं आनंदानं जगू दे. पण तिला तसं नाही. तिला व्यवस्थित म्हणजे असं आखीव रेखीव म्हणतो का नाही, तसं पाहिजे. इकडचं इकडे होता कामा नाही. त्यामुळे मला वाटलं नाहीये असं नाहीये कोणाचंच आपण चूक किंवा नाहीये बरोबर आहे असं म्हणू शकत नाहीये. का म्हणजे तिचा नवरा करतो, दॅट इज राईट फॉर हिम. हे कशामुळे होते? त्याचं एन्व्हायरमेंट तसं होतं, त्याचे आजूबाजूचं तसं होतं, तो तसा मोठा झाला म्हणून त्याला तर योग्य वाटते. ती तसं नव्हे, ती शिस्तीत वाढलेली. वडील मिलिटरीत, आईपणा अगदी डिसिप्लिन्ड. त्यामुळे तिला वाटते दुसरं असं वागलं की नाही, हे चूक आहे. आपण पण आपल्या आयुष्यात असंच करतो का नाही? कित्येक वेळेला आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, मुलं असतील, तो माणूस त्याचे अनुभवाप्रमाणे वागणार. आणि मी माझे अनुभवाप्रमाणे, माझे एन्व्हायरमेंट प्रमाणे, माझे प्रिन्सिपल्स प्रमाणे मी वागणार. मग मी बरोबर आहे, तो चुकलेला आहे असं आपण कोणालाही म्हणू शकतो का? नाही, बिलकुल नाही. का म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपले प्रिन्सिपल्स फॉर्म झालेले आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. एका मुलगी म्हणा, बाई म्हणा, नोकरी करत असते. ती म्हणते रोजचं रोज मला अगदी काही व्यवस्थित ठेवणं होत नाही. मी सुट्टी रविवारी असते, ते दिवशी मी घर सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक करून ठेवणार आहे. अहो, तिचे दृष्टीनं बरोबर आहे ना. ती सकाळी 8ला गेली की रात्री घरी येताना 10 वाजतात. कधी कधी आल्यावर सगळं कधी ती करणार? त्यामुळे वी कांट एक्सपेक्ट इट फ्रॉम हर.
इवन सासवा सुनांचं असू देत, कित्येक वेळा ह्या गोष्टीमुळे आपले काय म्हणेन मी, भांडणं म्हणत नाही, मतभेद होतात. का आपण आपल्या काळाप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे सगळं करत होतो. आत्ताचे मुलींचं सगळं वेगळं आहे, कामाचे त्यांच्या वेळा वेगळ्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही त्यांचं सगळं चुकतंय, माझं बरोबर आहे. किंवा एखादा माणूस तो असं वागला, नाही बे आम्हाला आवडलं नाही, चुकीचं जे आहे तर त्याच्याशी बोलायचंच बंद करायचं, फोन करायचा बंद करायचा. त्यानं फोन केला बोलला तरी आपण तो फोन उचलायचाच नाहीये. का? तो चुकीचं वागलेला आहे. अहो तुम्हाला ती चूक वाटतेय, त्याला तर बरोबर वाटते. त्याच्या भावना असतील, त्याचे अनुभव असतील, त्यानं तो सोसलेला असेल, त्याचे प्रमाणे तो बोलतोय, वागतो. मग कोणालाही त्यामुळे चुकलं किंवा हे चूक आहे, हे नाहीये हे म्हणायचा आपल्याला अधिकार नाही. आता नुकतंच आता हे ओघानं आलं म्हणून बोलते मी. कितीतरी लोक म्हणायला लागले, सुनेत्राताई अशी शपथ घेतली, आजचा तरी 4था दिवस आहे, चुकलेलाच आहे, त्यांना काही दुःख नाही. अहो ते बाईला केवढं दुःख असेल हे तिला माहिती. आपण नाही बोलू शकत. तिचे सर्कमस्टन्सेस काय आहेत, कशामुळे लगेच शपथ घ्यावी लागली, हे त्यांना माहित आहे. आपण ह्याला काही चूक आहे, बरोबर आहे काही म्हणू शकत नाही. आपण आपले परिणाम म्हणतो. कोणी म्हणेल चूक आहे, अमुक आहे, सुतक आहे, तमुक आहे. हेच आपल्या कुटुंबात काही घडलं तर आपण तेव्हा काय म्हणतो, तेव्हा आपण एक्सेप्ट करतो. एम आय राईट? आता आपल्याच कुटुंबात एखादा मुलीचा साखरपुडा ठरलेला आहे अमुक दिवशी. मुलगा असतो अमेरिकेत, तो आलेला आहे, तो 4 दिवसांना जाणार. तेवढे तिच्या आजीचं निधन होते. नो डाऊट. मग हे पुढे ढकलायचं का? त्याला तर जायचं आहे, ते लोकांची घाई असते म्हणून अशा घडलेली गोष्ट सांगतेय मी. म्हणताना ते साखरपुडा करून टाकला. नो डाऊट आजी गेलेला 3राच दिवस होता, पण काय करणार. त्यामुळे असं काही चूक आणि बरोबर असं नाहीये. आणि कितीतरी लोकांचं काय आहे माहितीये का, आपण तर केलं की तर बरोबर, लोकांना केलं की तर चूक, असं म्हणणारी लोक पण असतात. त्यामुळे कोणालाही आपण अमुक चुकते तमुक बरोबर आहे असं त्यांचे वर्तणुकीला बोलायचा अधिकार नाही. नाही, काही गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही म्हणाल चोरी करणं, कोणाचं खून करणं हे चूक आहे 100%. कोणी कधी केलं तरी चूक आहे. अशी उदाहरणं सोडली तर वागळे बोलणे, जो काही असं बोलला तो तसं बोलला, हेनं असं केलं, तिनं शपथ घेतली, हिनं नाही केलं, थांबायला पाहिजे होतं, अमुक नाही. ही तेव्हाची परिस्थिती. त्यांना तर काही आजूबाजूला आहे त्यांचं. शेवटी हे बघा, हा काही त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न उरत नाहीये. पार्टीचा प्रश्न असतो. त्या वेळेला व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन झालं नाही, त्यांचा पार्टी प्रमुख निवडला गेला नाही, की काही घडू शकते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी प्रत्येकाच्या ते वेळेप्रमाणे, त्यांचे एन्व्हायरमेंट प्रमाणे, त्यांचे अनुभवाप्रमाणे योग्य असतात. आणि राजकारणात तसं घडलेलं आहे. इंदिरा गांधी गेल्या 5 तासाच्या आत राजीव गांधींनी त्यांचे मुलांना शपथ घेतलेली आहे. म्हणजे हे काही अगदी चूक आहे ती अमुक आहे
असं बोलण्यासारखं नाहीये. त्यामुळे कोणालाही आपण बोलताना जरा विचार करायला पाहिजे. किंवा असं म्हणू शकतो, माझ्या मताप्रमाणे ते मी असं बोलू शकते, पण तेवढ्यासाठी कोणालाही कंडेम करायचं, चार लोकात त्याला बोलायचं, हे करायचं, मला वाटते हे कम्प्लीट चुकते. आपल्याला काय म्हणायचं आहे. हॅव ए गुड डे.